त्याचं प्रारब्ध उत्तम पाहिजे, 2 त्याचे प्रयत्न चांगले पाहिजे, आणि 3 कुणाची तरी कृपा पाहिजे. माणूस मोठा होऊ शकत नाही. माणसं म्हणतात आपण बांधला बंगला, नालायक आहे तू, नालायक. आपल्या बापाला नाही जमलं. आता याच्या बापाला जर जमलं नसतं, बाकीचा जर तुम्ही घरी गेले काय नाही नाही. अरे तो कटेवर उभा आहे, विटेवर हात आहे, आणि तोच जगाचा बाप आहे. यावर तुमचं मत काय? तो ठरवणार राजाला रंक की रंकाला राजा. तो ठरवणार. सकाळचा आजी, दुपारी माझी, दुपारचा माझी, पहाटी झटका बसला कैलास त्याच्या मनावर आहे. आपण फक्त झटके आणायचे, आपण काही नाही. चला पुढं. निर्माता देव आहे, सांभाळणारा देवाही आहे. मग आपण फक्त भजन करायचंय, त्याची तो काळजी करेल. आपण काय करायचं? आपण काही केलंही नाही, काही करू शकत नाही. आता एक वाक्य फायनल सांगतो, त्याच्यामध्ये राहा. चांगलं वागण्यासाठी तुम्हाला जे लागतंय ते देवाने दिलंय. टाळी वाजवायला हात लागतात, देऊन टाकले देवाने. तीर्थाला जायला पाय लागतात, देऊन टाकले देवाने. कीर्तन ऐकायला कान लागतात, देऊन टाकले देवाने. भजन करायला तोंड लागतं, देऊन टाकलं देवाने. चांगलं वागायला मेंदू लागतो, देऊन टाकला देवाने. तुम्हाला चांगलं वागायला जे लागतं ते तुम्हाला जन्माला येताना दिलंय. फक्त हे सांभाळायला जे लागतं ते तुम्ही कमवायचंय. त्याचा देवाची काही संबंध नाही. तुझी तू झक मार, तिकडे बायको कर नाही तर करू नको, एक कर नाही तर 21 कर, एका पोराचा बाप होय नाही तर 91 होय, ते तुझा प्रश्न राहिला. गाडी घे नाही तर बंगला बांध, हे सगळं तुम्ही करायचंय. आता उलट ऐका बरं का, देवाने तुम्हाला जे दिलंय ते जाळायचं आहे. देवाने तुम्हाला जे दिलंय ते जाळायचं आहे, आणि तुम्ही जे कमावलंय ते इथं ठेवायचंय. आता उलट ऐका, देवाने तुम्हाला जे दिलंय त्याचा 1 कण बरोबर न्यायचा नाही. 1 कण. माणूस जाळला राग पाण्यात, शेण टाका, गोमूत्र टाका, सारून घ्या, झाडून घ्या, कण ठेवू नका. गोमूत्र टाका, सारून घ्या, झाडून घ्या, कण ठेवू नका. देवाने तुम्हाला जे दिलंय त्याचा कण ठेवायचा नाही, आणि तुम्ही जे कमावलंय त्याचा कण बरोबर न्यायचा नाही. काय इंटरनेट आहे? आता नीट ऐका. शिकलेल्या लोकांना पहिला प्रश्न आहे PhD ला. आतापर्यंत सगळे शोध लागले. मंगळावर जाऊन आले लोक, चंद्रावर मुक्काम करून आले, पण तुम्ही माझ्या मांडीला लावून मांडी जरी बसले तर तुमच्या मनात काय आहे याचा शोध अजून लागला. खरं PhD. किती दिवस शाळेत जाय, पण शाळा काय नरलच कळणार नाही तर तुला कवा कळणार. 2 4 शोध लावायचे बरं का तुम्हाला. 2 रक्ताच्या पिशी कळल्या लोकांना, तांबडे पिशी, पांढरे पिशी. रक्ताचे गट कळले, AB आणि O. रक्त गट कळला. हिमोग्लोबिन मुळे रक्त लाल आहे हेही कळलं, पण रक्त बनवायचा कारखाना कोणाला काढता आला नाही. जो आला नाही त्याचं नाव देव आहे. 3 झाडं लावा, झाडं लावा. इंग्रज गेल्यापासून झाडं लावतोय आपण. परत इंग्रज यायची वेळ आली. दरवर्षी जून महिना आला खड्डा तोच उकरा लावा, मी आलं झाड. एवढी लावलेली वाक्य नाही का, झाडं लावू नका, लावलेली जगवा. पेपरला येण्यापुरती झाडं लावू नका, जाहिरातीपुरते लावू नका, प्रसिद्धीपुरते लावू नका. प्रत्येक व्यक्तीनं मी भारताचा नागरिक आहे म्हणून 1 झाड जगवा, आणि लावलेले जगवा. पेपरला येण्यापुरते फोटो देण्यापुरते लावू नका. झाडं कमी झाली. मग शाळेत जाणाऱ्या 3रा प्रश्न आहे सगळ्यांना. रक्तपाण्याचा कारखाना कोणी काढला नाही. 3 मुळात घातलेलं पाणी वर शेंड्यापर्यंत गेलंच कोणत्या इंजिनियरच्या कन्स्ट्रक्शन ना. जा शाळेत. 4थं वाक्य, नारळात पाणी आलंच कुठून? जपल शाळेत. अरे बाबा, उत्तराचे
त्याचं देवाची करणी आणि उद्या बाळ जन्माला येणार आहे. आदल्या दिवशी आईच्या स्तनात दूध तयार आहे. काय देव महिला मंडळ पटकन उत्तर द्या बरं. शंकर कशा फिरतो? शंकर 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 नंदीवर जे बैलाव. शंकर बैलाव येतो. त्याचा पोऱ्या उंदराव आणि त्याची बायको वाघ. मग महिलांना आरक्षण कधी होतं? पहिलंच होत. शंकर पहिल्यापासून पहिला होते ना. आणि पार्वती पाय आता फक्त आताही तसंच आहे ना. शंकर पोरं सांभाळतो. पार्वती स्कूटीवर मीटिंगला गेली. काय बघा नवीन काय नवीन बरळूच नका. काय नवीन केलं? शंकर पहिल्यापासून